और उन्होंने अपनी अपनी बात रखी थी उस यात्रा में। तो वो लोग फिर बाद में, वो यात्रा तो खत्म हो गई, वो कांग्रेस पार्टी की यात्रा थी, लेकिन उसमें जो जन संगठनों के प्रतिनिधि लोग चले थे वो फिर आपस में इकट्ठा आए। उनकी बाद में अपार्ट फ्रॉम कांग्रेस उन्होंने खुद अपने आप को अपना एक समन्वयन किया, एक संगठन किया, और उसी का नाम है भारत जोड़ो अभियान। मतलब ये इसका कांग्रेस पार्टी से कोई वैसे ताल्लुक नहीं है। हम जन संगठनों के प्रतिनिधि हैं जो आपस में मेलजोल करके, समन्वयन करके एक अभियान बनाया हुआ है। तो हम इसमें क्यों आए, या हमने आज ये जो भूमिका ली है ये एकदम पॉलिटिकल भूमिका है। आज हमने ये पॉलिटिकल भूमिका क्यों ली है, क्योंकि हम सब अलग अलग क्षेत्रों में काम कर रहे हैं। कोई शिक्षा के क्षेत्र में काम कर रहा है, कोई पर्यावरण के लिए कर रहा है, कोई खेती के लिए कर रहा है, जैसे मैं शेतकरी संगठन का काम कर रही थी। लेकिन ऐसा हुआ कि 2014 के बाद पहली बार ऐसा हुआ कि जो अलग अलग जन संगठनों के लोग हैं जो आंदोलन कर रहे थे, उन आंदोलनकारियों को देशद्रोही कहा गया। ये कहा गया कि ये उन पे सिडिशन के कानून लगाए गए। बहुत सारे जन संगठनों के लोगों पे सिडिशन के कानून लगाए गए, उनको उन धाराओं में अरेस्ट किया गया, और हमारे सारे आंदोलनों को बदनाम करने की साजिश हुई। तो इसलिए हमने आज ये पॉलिटिकल भूमिका ली है कि ये जो सत्ता है, आज की सत्ता जो है, उसके खिलाफ वोट करने के लिए जो भी जीतेगा, हमारा किसी पॉलिटिकल पार्टी के साथ कोई संबंध वैसे है नहीं, लेकिन इंडिया अलायंस में जो भी पार्टीज, जो भी उम्मीदवार जहाँ जहाँ खड़े हैं, वहाँ वहाँ उन उम्मीदवारों को सपोर्ट हम कर रहे हैं। और आप सबसे, लोगों से ये अपील कर रहे हैं कि भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी का जो अलायंस है, एनडीए अलायंस, उसके खिलाफ वोट करें और ये इस इलेक्शन में उनको हराएं। मेरे सहकारी और अपनी बात रखेंगे। अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आणि नागपूर लोकसभा भारत जोडो अभियानाची मी कोऑर्डिनेटर आहे। तर ही ज्या आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती मुख्यतः या देशामध्ये पहिल्यांदा असं पाऊल उचललं गेलं की सामाजिक कार्यकर्ते हे राजकीय पक्षासोबत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत आणि ही ऐतिहासिक घटना आहे। याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज पूर्ण देशभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये हे कार्यकर्ते लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाकरिता इंडिया आघाडीला सपोर्ट करतात, समर्थन देत आहेत। आणि या माध्यमातून इथली जे आजची जी भारतातली परिस्थिती आहे, जे गरीब, शेतकरी, वंचित, मजूर, शिक्षक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, या सर्व क्षेत्रातल्या लोकांचा गेल्या 10 वर्षांमध्ये जो आपल्याला परिणाम, म्हणजे विदारक परिणाम बघायला मिळतो आहे, त्यासाठी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। आणि या माध्यमातून आम्ही आव्हान करतो आहे की आम्ही सर्व लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाकरिता कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी म्हणून आम्ही इंडिया आघाडीला सर्व ठिकाणी, सर्व जागांवर निवडून देण्यासाठी सुद्धा वचनबद्ध आहोत। आणि या निमित्ताने व्हायला पाहिजे 7.5% खर्च जो अनुसूचित जनजमातीवर व्हायला पाहिजे आणि दरवर्षाला 75 लाख अनुसूचित जमातीच्या प्रगती कार्यावर सर्व संस्थांना व ट्रस्टला मदत म्हणून देण्यात यावा असं बंधनकारक आहे। आपण हे बघतो की नागपुरात 560 झोपडपट्ट्या आहेत, 11 लाख लोक तिथे राहतात, त्यातील 32% अत्यंत वाईट अवस्थेत राहतात।
घराला त्याच्या खिडक्या नाही, छत नाही, ओल्या भिंती आहेत, गलिच्छ पाणी आहे, सांडपाणी आहे, पिण्याची शुद्ध त्यांच्याजवळ पाणी नाही. अशा याच्यावर हा पैसा खर्च केला का? या पैशाची जबाबदारी कुणाची हा आमचा प्रश्न आहे. अतिदूरदर्शी धोरणामुळे बांधण्यात आलेले छत्रपती फ्लायओव्हर, गणेश टेकडी फ्लायओव्हर हे तोडण्यात आले आणि जनतेच्या करोडो रुपयाचा चुराडा झाला. हा आमचा प्रश्न आहे की हा जो आरोप आहे याच्यावर खासदारांनी उत्तर द्यावं. फुटाळा येथील तेलखेडी तलाव 1799 मध्ये भोसले राजांनी बांधला होता. तो क्लासिफाईड वेस्टलँड म्हणून घोषित केला गेला होता. त्याचे सौंदर्य करण्याच्या नादामध्ये पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर स्टे दिलेला आहे. 200 करोड रुपये त्याच्यावर खर्च झालेले आहेत आणि त्याच्यावर फाउंटेन्स लावले गेलेले आहेत. त्याच्यावर कोर्टाने आता म्हणजे स्टे दिलेला आहे. हजारो कोटी खर्च करून बांधलेले सिमेंटचे रस्ते अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाहीये, म्हणून परत नव्याने ते बांधल्या जात आहे. अनेक ठिकाणी त्याला तडे गेलेले आहेत. बांधकामामुळे उडणाऱ्या धुळेमुळे प्रदूषण वाढलेलं आहे शहराचं. त्याशिवाय या नागपूरचं टेम्परेचर वाढलेलं आहे, जवळपास 2% टेम्परेचर वाढलेलं आहे. याची जबाबदारी कुणाची हा आमचा प्रश्न आहे. 2021 ते 22च्या काळामध्ये नागपूर जिल्ह्यातील सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे 247 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.